ज्या सुगतांनी, ज्या तथागतांनी, ज्या शास्ता भगवंतांनी आम्हाला हा सद्धम्म शिकविला, त्या तथागताला, त्या तथागताच्या सद्धम्माला, तथागताच्या पावन पवित्र भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्यामुळे आपणाला हे 3 रत्न लाभले आणि ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आजच्या या पवित्र धम्मदीप बुद्ध विहारामध्ये, म्हणून तुम्हाला सोप्या भाषेमध्ये आता सांगतो की समजा आपलं हे जीवन आहे, वर्तमान, आपलं हे वर्तमान जीवन आहे आणि आपण मेल्यानंतर सगळ्या शास्त्रज्ञांनी, बुद्धाने सुद्धा सिद्ध केलं आहे की मेल्यानंतर सगळं संपत नाही. कारण मेल्यानंतर जर सगळं संपलं तर त्याला उच्छेदवाद म्हणतात आणि बुद्ध उच्छेदवादी नव्हते. बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ आपल्याकडे वाचला जातो, तो तुम्ही ते चॅप्टर पुन्हा वाचा की बुद्ध म्हणाले मी उच्छेदवादी नाही. आणि बुद्ध तर शाश्वतवादी नव्हतेच, आत्मवादी नव्हते, ते तर पहिलेच क्लिअर झालेलं आहे. म्हणजे आत्मा काय मानत नाहीत ना ते, त्यामुळं मेल्यावर आत्मा अमर आहे ते काही नाही. मग बुद्ध शाश्वतवादी पण नाही आहेत, उच्छेदवादी पण नाही आहेत. मग बुद्धाला म्हणतात की भगवान तुम्ही कोणते वादी आहात? भगवान म्हणतात मी सत्यवादी आहे. सत्यवादी म्हणजे काय? जसं आहे तसं शिकवतो मी. मग खरंच मेल्यावर काय होतंय? तर बुद्ध म्हणतात मेल्यावर पण जीवन आहे, मेल्यावर पण जीवन आहे. मग जीवनानंतर जर मरण आहे तर मेल्यावर पण जीवन आहे. तर प्रत्येकाला एक प्रश्न पडला पाहिजे की मेल्यावर जर जीवन आहे तर ते पुढचं जीवन कशावर आधारित आहे? ते पुढचं जीवन कशावर आधारित आहे? तर ते पुढचं जीवन ह्या वर्तमानाच्या कर्मावर आधारित आहे. मग हे वर्तमानाचं जीवन कशावर आधारित आहे? तर पाठीमागच्या केलेल्या कर्माचा हा परिणाम आहे. यालाच कार्यकारण भाव म्हणतात. कारण दही हे कशाचा परिणाम आहे? हा, दुधाचा परिणाम आहे. दूध हे कारण आहे आणि दही हे परिणाम आहे. पण कायमस्वरूपी दही परिणाम नाही. लगेच लोणी झालं तर आता इथं बदललं. आता जे परिणाम होता, दही म्हणजे परिणाम होता ना, म्हणजे फळ सोप्या भाषेमध्ये, दुधाचा रिझल्ट दही. पण आता दही मात्र परिणाम नाही आहे. आता दही कारण आहे लोण्याचं. दही काय झालं? आता कारण झालं लोण्याचं. कारण दही नसतं तर लोणी नाही. तर बघा, म्हणजे पहिलं दूध कारण होतं दह्याचं, दही परिणाम होता. पण जसंही दही लोणी झालं तर आता दही कारण ठरलं. म्हणजे दही कारण ठरलं लोण्याचं, आता लोणी परिणाम झालं. पण लोण्याचं रूपांतर जसंही तुपामध्ये झालं, लोण्याचं रूपांतर जसंही तुपामध्ये झालं, आता लोणी सुद्धा परिणाम नाही. आता लोणी काय झालं? कारण झालं. आता लोणी हे कारण आहे कशाचं? तुपाचं. आता पुन्हा तूप म्हणजे अंतिम नाही आहे. मग तुपाचं पुन्हा दूध कसं होतं? हे फक्त आणि फक्त जे लोक धम्मज्ञानी आहेत त्यांना सांगता येतं. जे लोक अविद्यवान आहेत त्यांना हे सगळं डोळ्याने दिसतं. म्हणून मेल्यानंतर जीवन आहे हे का पटत नाही लोकांना? का समजत नाही? कारण तुपाचं दूध होतं हे दिसत नाही आणि पटत नाही. म्हणून अनेक लोकांना मेल्यानंतर जीवन आहे हे पटत नाही. पण मेल्यानंतर सुद्धा जीवन आहे. कोणाचं आहे? मेल्यानंतर उगवण्याचा स्वभाव ज्या झाडात आहे ते उगवतंय. मेल्यानंतर शिलगण्याचा स्वभाव ज्याच्यामध्ये आहे ते शिलगतंय. मेल्यामध्ये ज्याच्यात उगवण्याचा स्वभाव नाही, ज्याच्यात पुन्हा उत्पन्न होण्याचा स्वभाव नाही, ते कशाला स्वभाव उत्पन्न होईल? मेल्यानंतर ज्याच्यामध्ये उत्पन्न होण्याचा स्वभाव नाही आणि तो स्वभाव कोणामध्ये नसतो? अरहंत आणि सम्यक संबुद्ध ह्या दोघांमध्ये तो स्वभाव नसतो. म्हणजे मरताक्षणी त्यांचं शेवटच्या चित्तामध्ये पुढच्या जन्माची सुरुवात होण्यासाठी जे पंचधातू लागतात, ज्याला पंच उपादान स्कंद म्हणतात, आपल्या भाषेमध्ये त्याला माइंड अँड मॅटर म्हणतात. काय? माइंड अँड मॅटर. त्याला अध्यात्म भाषेमध्ये नाम आणि रूप म्हणतात. आणि त्याला खेड्यापाड्यातल्या सगळ्याला समजणाऱ्या भाषेमध्ये हे शरीर आणि मन म्हणतात. आणि ते शरीर आणि मन उत्पन्न होण्याचे ठिकाणं वेगळे वेगळे आहेत. कधी ते अंड्यात होतात, कधी ते गर्भात होतात, कधी ते मुळात होतात आणि कधी ते आपोपातिक भावात होतात. हे 4 त्याचे ठिकाणं आहेत.
पुन्हा एकदा फोडून सांगतो की मेल्यानंतर पुढचं जीवनासाठी काय 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 लागतंय? 5 गोष्टी लागतात. आणि त्या 5 गोष्टी जर उत्पन्न होण्याच्या स्वभावाच्या असतील तरच उत्पन्न होतात. आता सध्या आपल्याकडे किती गोष्टी आहेत? 5च आहेत. आता सध्या आपल्या शरीरात किती गोष्टी आहेत? 5च आहेत. आपल्या शरीरामध्ये जेवढे हाडे, मांस, दात, नख, केस हे जेवढे कडक पदार्थ आहेत हे पृथ्वी धातू आहेत. आपल्या शरीरामध्ये जेवढे पतले पदार्थ आहेत, आसू, लघवी, रक्त, लाळ, थुंक हे सगळे पाणी धातू आहेत. आपल्या शरीरामध्ये हे सगळे चलयमान होण्यासाठी लागणारी जी एअर आहे, हवा आहे, नाकावाटी घेतो, ती वायू धातू आहे. आणि हे सगळे डोळे पापणी लावण्यासाठी, कानाला ऐकू येण्यासाठी, श्वास घेण्यासाठी, बोलण्यासाठी, अन्नपचन होण्यासाठी, हे सगळे इंद्रिय ॲक्टिव्ह होण्यासाठी जी उष्णता लागते, कारण पंखा हलण्यासाठी उष्णता लागते ना. नाही तर वायर आहे, बटन आहे, सगळं आहे, लाईटच नाही, कसं काय पंखा हलेल? ही लाईट लागण्यासाठी सुद्धा तसं सगळ्या शरीराच्या क्रिया होण्यासाठी उष्णता लागते. उष्णता आहे म्हणूनच आपलं शरीर चालतंय, बोलतंय, बसतंय, उठतंय, खातंय. त्याला एनर्जी पण म्हणतात, त्याला उष्णता पण म्हणतात. तर ते आहे हे 4 गोष्टी. अग्नी, वायू, जल, पृथ्वी याचं बनतंय मॅटर. मॅटर म्हणजे शरीर. आणि हे सगळं चलयमान होण्यासाठी त्याच्यात लागतं एक मन. आत्मा नाही, मन. म्हणून याला नाव आहे पंच उपादान स्कंदा, म्हणजे 5 उपादान स्कंद. त्याला का बरं उपादान म्हटलेलं आहे? या 5ही धातूला बुद्धाने पाली भाषेमध्ये 5 उपादान स्कंद का म्हटलेलं आहे? त्याला डायरेक्ट आदान स्कंद का नाही म्हटलेलं आहे? उप अधिक आदान. तुम्ही नेहमी त्या संध्या केल्या असतील ना, संध्या आपण असं संधी करा म्हणतो ना आपण. मला वाटतं 5वी 6वी का 2री 4थीला असते ते. आता संधी करा म्हणजे उप अधिक आदान बरोबर उपादान. उप अधिक आचार्य म्हणजे उपाचार्य. ऐका ना, अध्यक्षामध्ये म्हणताना अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, तसं हे याला आदान का म्हटलं नाही भगवंतानी? आदान म्हणजे येणे आणि उपादान म्हणजे येण्याच्या स्वभावाचं असणे. म्हणजे जेव्हा हे नसतील तर ते, जर प्राचार्य नसेल तर सह्या करण्याचा अधिकार कोणाला असतो? उपप्राचार्याला. अध्यक्ष नसतील तर सभा घेण्याचा किंवा त्या सभेमधला ठराव मांडण्याचा अधिकार कोणाकडे देत? असा अधिकार उपप्राचार्य. मग सध्या आपलं हे 3.5 हाताचं शरीर म्हणजे काय आहे? आदान म्हणजे काय? येऊन बसलंय ना, जन्मले आलोत ना आपण. मग आपलं हे शरीर सध्या काय आहे? आदान म्हणजे येऊन बसलंय. पण याच्यामध्ये काय गोष्टी आहेत? उपादान आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते उपादान? म्हणजे पुढचा जन्म ग्रहण करण्यासाठी जे उपकारणं आहेत, जे कारणं आहेत ते याच्यामध्ये आहेत. ते जर नसले तर मग काय ते तयार होणार नाही. समजा मटक्याचं उपादान काय? मटक्याचं उपादान माती आणि पाणी. जर या 2 गोष्टी नसत्या तर जगात कोण आहे असा जादूगार किंवा पॉवरफुल की तो मटका तयार करू शकतो? नाही. तसं प्रत्येक गोष्टीमध्ये उपादान आहे. तसं आपल्यामध्ये काय आहे? 5 उपादान स्कंद. म्हणजे 5 कोणते आहेत? आपली अग्नी, आपला वायू, आपलं जल, आपली पृथ्वी आणि आपलं मन. बरं, हे मन सुद्धा 4 गोष्टीचं बनलेलं आहे. हे मन पण 4 गोष्टीचं बनलेलं आहे. त्या कोणत्या आहेत? मन आहे एक संज्ञा, एक आहे विज्ञान, एक आहे संस्कार आणि एक आहे वेदना. ह्या 4हीचं बनलेलं असतं. मग 4 अलग अलग नाही त्या गोष्टी. विशेष म्हणजे 4 अलग नाही. त्या एक संपण्याच्या अगोदर दुसरीला डेव्हलप करते, दुसरी संपण्याच्या अगोदर तिसरीला डेव्हलप करते. जसं दूध, दही, लोणी आणि तूप हे 4 अलग अलग नाही. एखाद्या दुकानदाराने 4 अलग काढून ठेवले असतील तर ते तुम्ही त्याला अलग म्हणसाल की बा दुकानदाराकडे दूध बी आहे, दही बी आहे, लोणी बी आहे, तूप हे अलग आहे. नाही, एका दुधाची गोष्ट चालली. जे एक दूध एक नाही, ते एका दुधाचे 4 सिस्टीम अवघड आहे. त्या दुधाचं दही, दह्याचं लोणी, लोणाचं तूप. कारण हा दुधापासून डेव्हलप झालेला प्रकार आहे तुपाचा. तसं आपलं मनच डेव्हलप होत आहे. आणि जेव्हा शेवटचं मन असतंय तर ते शेवटचं मन जर उत्पन्न होण्याच्या स्वभावाचं असेल तर उत्पन्न होतंय, आणि जर उत्पन्न होण्याच्या स्वभावाचं नसेल तर उत्पन्न होत नाही. म्हणून आणखी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो की या सगळ्या मनाचा स्वभाव कोण्या दिशेला चाललेला आहे? जसं लहान जे बाळ आहे त्याचा स्वभाव आहे तरुण होण्याचा. हा स्वभाव आहे ना. तो थांबू शकतो का लहानच्या लहानच राहिला म्हणून? तो स्वभाव आहे. स्वभाव म्हणजे धम्म म्हणजे नेचर लॉ.
म्हणजे लहानांचा स्वभाव आहे तरुण होणे, आणि तरुणाचा स्वभाव, आणि म्हाताऱ्यांचा स्वभाव जीर्ण म्हातारे होणे, आणि जीर्ण म्हाताऱ्याचा स्वभाव पुन्हा लहान लेकरं होणे का मरून जाणे. किती सोपी गोष्ट ही. हा स्वभाव आहे आणि मरून जाणे. तसं मरण्याचा स्वभाव काय? मरण्याचा स्वभाव, मरण्याचा स्वभाव पुन्हा उत्पन्न होणे. बरोबर आहे. अहंताचा स्वभाव उत्पन्न न होणे. म्हणून इथं दोन गोष्टी आहेत. या मरण्याचा स्वभाव आहे, उत्पन्न होणे. जर माणूस मेलं तरच उत्पन्न होतंय, पण माणूस जर अहंत झालं तर मग उत्पन्न नाही होत. म्हणून जर आपला स्वभाव मरण्याचा असेल, शेवटी मरण्याचा, मग तुम्ही उत्पन्न होणारच आहे. पण आता पुन्हा मरण्याचा स्वभाव जरी असला तरी मरण दोन प्रकारचे आहे. एक आहे चांगलं मरण आणि एक आहे वाईट मरण. चला कमीत कमी आपण मरण्याच्या स्वभावाचे जरी असलो तर हे तर शिकून घेऊ कमीत कमी. आहे का? मरण्याच्या स्वभावाचे जरी असलो तर काय हरकत नाही. मग मरण्याच्या स्वभावाचे आहोत, पण मरण हे दोन प्रकारचं आहे. एक आहे वाईट मरण. वाईट मरण झालं तर मग तो व्यक्ती वाईट ठिकाणी उत्पन्न होतो. वाईट ठिकाणं म्हणजे गटारामध्ये, शेणामध्ये, विष्टेमध्ये, पोवामध्ये, दाताच्या जखमामध्ये, म्हणजे जिथं जिथं गटार आहे, घाण आहे, दुर्गंधी आहे, विष्ठा आहे, सोप्या भाषेमध्ये नरक आहे. सोप्या भाषेमध्ये नरक आहे. मग साहजिकच जो मनुष्य मरताक्षणी वाईट स्वभावाने मेला तर तो साहजिकच नरकात उत्पन्न होतो. आता सांगा, आता नरक नाकारता येतो तुम्हाला? आता जर अगोदर सांगितलं असतं की बौद्ध धर्मामध्ये नरक आहे, स्वर्ग आहे, तर लोक परेशान होऊन जातात. पण जर त्यांना डिटेल सांगितलं की बाबा ही अशी सिस्टीम आहे, ही वैज्ञानिक आहे, त्याला कोणीच नाकारू शकत नाही. अभिधम्म पिटकाचं डिटेल आहे. तुम्हाला अभिधम्म काय सांगतो? अभिधम्म म्हणजे जसं आहे तसं. आता मला सांगा, आपल्यापैकी कोण शरीराच्या आग्नीला नाकारू शकतं का? पाणी नाही असं नाकारू शकतं का? हवा नाही आपल्या शरीरात नाकारू शकतं का? चार घटक आवश्यकच आहेत, आणि पाचवं म्हणजे मन. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आता एक महत्त्वाच्या पॉईंटवर आपण येऊ. तर निसर्गाच्या सगळ्या धातूला बांध टाकायचं जर असेल, तसं हे मन सुद्धा निसर्ग आहे. 3.5 आता शरीर सुद्धा निसर्गच आहे. या चारही धातूला मनाला जर तुम्हाला आपल्या अधीन करायचं असेल तर त्याला बांध टाकावा लागतो. आणि बांध, धम्मरूपी बांधच हा तुम्हाला सुगतीकडे घेऊन जातो. म्हणून वाईट मरण हे दुर्गतीकडे जातं, आणि चांगलं मरण हे सुगतीकडे जातं. मग सुगती म्हणजे कोणती? तर सुगत्या किती आहेत? मनुष्य लोक म्हणजे माणसाचा जन्म, आणि 21 देवलोक हे, आणि 4 ब्रह्मलोक हे सुगतीच्या भूमी आहेत. हे कशाच्या भूमी आहेत? सुगतीच्या भूमी आहेत. म्हणजे एवढ्या ठिकाणी कुठं जरी उत्पन्न झालं तर त्या माणसाची सुगती झाली. मग आता ठीक आहे, एकीकडे आपल्याला काय करायचंय? वाईट मरण टाळायचंय. चांगलं मरण येत असेल तर येऊ द्यायचंय. पण चांगलं मरण आलं ना, आपण सुगतीला कडे गेलो तर पुन्हा केव्हा ना केव्हा मरावंच लागेल. मग असं एकदा, दोनदा, 1000, लाख, करोड, अब्ज, मग हे कंटिन्यू कवर फिरायचं. मग याला म्हटलंय भवचक्र. त्याला काय म्हणतात? भवचक्र. मग हे फिरून 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 थकल्यानंतर केव्हा ना केव्हा स्थिर व्हावं वाटेल की नाही? जसं एखादं कुत्र्याचं पिल्लू एका लंब्या रस्सीला बांधलं, आणि मालक काहीतरी काम करायला लागला तर ते कुत्र्याचं पिल्लू मालकाकडे धाव घेण्यासाठी जातं, पण रस्सीनं बांधलेलं आहे. तर ते काय करतं? बिचारा पहिलं फिरतंय. मग आता फिरून 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 ती रस्सी थोडी लहान लहान होत जाते ना. जेवढा येडा मारण ती रस्सी जेव्हा पूर्णच झाली, ज्या खुट्याला बांधलेला आहे किंवा ज्या डेळीला बांधलेला आहे ते, आणि गळ्याची रस्सी जर शेवटी आली तर ती कुत्रा आता फिरण का बसन? बसून जाईल का? ते एवढं तर हुशार नाही उलट फिरायला. एवढं जर हुशार असतं तर मग ते आरण झालं असतं, प्रज्ञान झालं असतं ना. तसं आपलं बी चित्त एवढं हुशार नाही आहे, तेवढ्यापुरतं हुशार आहे. आपलं चित्त म्हणतंय बी की बाई मला शुगर आहे, घरात कोणीच नाही, कशाला खावा वाटतंय बी, पण पुन्हा वाटतंय कोण नाही घ्या खाऊन. ते असं वापस फिरत नाही. ते आपल्याला कळतंय पण आपल्याला ते वळत नाही. कळत्या सगळ्या गोष्टी कळतात पण वळत नाही. असं आपल्याला नेहमी वाटतं. आपल्याला वाटतं बी की त्या दिवशी मी साहेबाला मागं फिरूनच बोलले आणि त्याच्या समोर बोलले. आपण ठरवतो की आता नाही बोलायचं म्हणून ठरवतो, पण नेमकं लगे जीवायासमोर होऊन जाते. होते त्याचं काय ते गळ ठरवतो. पण कशामुळं? कारण पक्क ज्ञान नाही, डेव्हलप नाही. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, भगवान तथागत सम्यक संबुद्धाने हा धम्म शिकवलेला आहे की मरण्याच्या अगोदर जेवढं बी आपलं जीवन आहे, तर ह्या जेवढ्या जीवनातले जेवढे बी कर्म आहेत, या सगळ्या कर्माचा स्वभाव आहे 2 गोष्टीचा स्वभाव आहे. जेवढे बी पाणी आहे, या सगळ्या पाण्याचा स्वभाव काय आहे? सगळ्या पाण्याचा स्वभाव काय? तुम्ही पाणी टाका, कुठं टाकलं त्याचा काय स्वभाव आहे?
वाहने. आणि कोणत्या दिशेला? खालच्या दिशेला. म्हणजे जिकडं उतार आहे तिकडे. हे तर सगळ्यांना कळतं की नाही? प्रत्येक पाण्याचा स्वभाव आहे, जिकडं वाहण्याचा स्वभाव आहे किंवा जिकडं वळण आहे किंवा जिकडं उतार आहे तिकडं हे पाणी वाहून 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 शेवटी कुठे जातं? शेवटी पहिल्यांदा नद्याला मिळतं. कोणत्या? मग नद्या, मग उपनद्या, मग सर्वात शेवटी महानद्या. मग महानद्या कुठे जाऊन मिळतात? शेवटी समुद्राला. म्हणजे पाण्याचा स्वभाव काय आहे? एक तर समुद्राला जाऊन मिळणे, नाही तर जागीच थोडंसं टाकलं, एवढंसं टाकलं तर जागी ते आटून जाणे. आटून गेल्यानंतर नष्ट होणे नाही. नाही तर माणसांबरोबर आटून गेलं म्हणून, आटून गेलं म्हणजे नष्ट नाही झालं. त्या आटूनचा स्वभाव म्हणजे काहून आटलं ते? कारण ते बाष्पीभवन होऊन ते ढगाला जाऊन मिळाले. ते थोड्या उशिरा पडणार आहे पाऊस आल्यावर. पावसाळ्यात म्हणजे इथं दोन स्वभाव आहेत. एक तर डायरेक्ट समुद्राला जाऊन मिळणे, नसता ढगाला जाऊन मिळणे म्हणजे आटणे. सोप्या भाषेमध्ये आटणे. जसं पाण्याचे स्वभाव दोनच आहेत, एक आटून जाणे, नसता समुद्राला जाऊन मिळणे, तसं आपल्या काया वाचा मनाचे जेवढे बी तुम्ही कर्म करतात त्याचे बी स्वभाव दोनच आहेत. एक तर नसता अनंत होणे, त्याचे स्वभाव तेच आहे. एक तर ते आटून जातात, नाही तर सरळ सरळ समुद्राला जाऊन मिळतात, म्हणजे निब्बाणाला जाऊन मिळतात केव्हा ना केव्हा. म्हणून जसं आपल्या प्रत्येक कृतीचा स्वभाव तिकडे जाणे आहे, म्हणून आपण शरीरानं कोणतेही काम करत असलो, वाणीनं कोणतेही काम करत असलो, मनाने कोणतेही काम करत असलो, तर त्याचा स्वभाव आहे की ते तिकडं जातात, तिकडं जातात. जसं साखर, पत्ती, दूध हे जर तुम्ही पातेल्यामध्ये टाकलं तर त्याचा स्वभाव काय आहे? चहा होणे. हे तीन पदार्थाचा एकत्र आल्यानंतर चहा तयार होतो. तसं राग, द्वेष, मोह हे तीन पदार्थ एकत्र आल्यानंतर काय तयार होतं? तृष्णा. समजलं तुम्हाला? आता ही तृष्णा कशी उत्पन्न होते? आता आपण आलो मेन पॉईंटवर की म्हणून आपले दिवसभराचे कोणतेही कर्म या तीन नद्याकडे जाऊ देऊ नका. तीन नद्या आहेत ह्या, राग, द्वेष, मोह. या समुद्राच्या तोंडाशी आहेत, या समुद्राच्या तोंडाशी आहेत. आणखी जर तुम्हाला समजलं असतं आणखी फोडून सांगतो की जसं आपल्या घरचं पाणी डायरेक्ट लगे गंगेला जमुनाला नाही जाऊन नाही मिळत. मग आपल्या घरचं पाणी तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्या घरचं पाणी समजा सांडलं तरी आपल्या इथं नाले बिले आहेत का नाही, हे नाल्यातून ड्रेनेज लाईन सप्लाय केली तर तिकडे जाते, शेवटी नंतर जाते ते. तर तिथपर्यंत जाऊस तर मग लय टप्पे. तसं आपलं दिवसभरात तुम्ही केलेलं कर्म डायरेक्ट तृष्णा नाही बनत. पहिलं काय बनतंय ते? एक तर राग बनतंय, नाही तर द्वेष बनतंय, नाही तर मोह बनतंय. राग, द्वेष, मोह बनण्याच्या अगोदर मी काहीतरी बनतंय. म्हणजे डायरेक्ट समुद्राला जाऊन मिळण्याच्या अगोदर नदीला मिळते, नदीच्या अगोदर कुठल्या तरी नाल्याला मिळते. तसं तुम्हाला फोडून फोडून सांगतो की आपल्या कोणतंही तुम्ही शरीरानं कर्म करा, जर ते कर्म तुम्ही सजग नाही केलं, तिच्यामध्ये पंचशिलाचं पथ्य नाही पालन केलं, आणि जर तुम्ही समजा जागृत सजग नसले, तर त्या कर्माचा स्वभाव आहे, त्या कर्माचा स्वभाव आहे एक तर ते त्याच्या स्वभावानुसार रागाच्या नदीकडे जाईल, नाही तर द्वेषाच्या नदीकडे जाईल, नाही तर मोहाच्या नदीकडे जाईल. आणि या तिन्ही नद्याचा एक स्वभाव आहे, या तिन्ही एक होऊन जातात, समुद्र होऊन जातात पुढे जाऊन. त्याचं नाव आहे तृष्णा. आणि एकदा का तृष्णा झाली की मग त्या कर्मापासून तुम्हाला या जन्मामध्ये मृत्यूपासून आणि पुन्हा उत्पन्न होण्यापासून कोणीच वाचू शकत नाही. कोणता ईश्वर नाही, परमेश्वर नाही, आत्मा नाही, परमात्मा नाही, महाकारुणिक बुद्ध बी नाही. भगवान म्हटले नाही, मी तुम्हाला तृष्णेपासून वाचू शकत नाही, मी तुम्हाला तृष्णा करण्यापासून रोखू शकतो. म्हणून ते म्हणाले ना, मी मोक्षदाता नाही, मार्गदाता आहे. त्याच्यामुळे हा शब्द आलेला आहे तिथं. मी मोक्षदाता नाही, मी मार्गदाता आहे. मार्ग तर असं सांगतो की तुम्ही तिकडे गेले नाही पाहिजे. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपले कोणतेही कर्म तुम्ही राग, द्वेष, मोहाकडे जाऊ देऊ नका. मग आता कसं कळण बरं आपले कर्म रागाकडे चाललेत का, द्वेषाकडे चाललेत का, मोहाकडे चाललेत, कसं कळा? मग पुन्हा एकदा भगवंताने सांगितलेलं आहे की राग, द्वेष, मोहाकडे जाण्याच्या अगोदर ते रागाकडे चाललेत का, द्वेषाकडे चाललेत का, मोहाकडे चाललेत, हे कसं कळत? म्हणून त्यासाठी आनापानसतीचा सराव करावा लागतो. कारण जसं आपल्या चित्तात राग असला तर लगेच आपला श्वास वाढतो, तेव्हाच कळून जाते आपल्याला की आपलं चित्त सध्या रागीट आहे. लगेच आपल्याला द्वेष आला, तसं श्वास पाहण्याच्या अगोदर जर आपल्याला राग आलेला असेल तर दुसरा माणूस आपला श्वास नाही पाहत, दुसरा माणूस काय पाहतो? आपला चेहरा. याला मॉनिटर म्हणतात. याला काय म्हणतात? मॉनिटर. तुमच्या घरी जर कम्प्युटर असेल तर पोरांना विचारा की बाबा हो, या मॉनिटरवर जे चित्र दिसतात ते कुठून येतात? ते CPU मधून येतात.
आणि त्या CPU मध्ये कुठून येतात? हे कीबोर्डून येतात. म्हणजे कीबोर्ड ते CPU घेते आणि ते नंतर मॉनिटरवर देते. तसं जेवढं काही आपण घेतो त्या कानानं, डोळ्यानं, नाकानं, जिभेनं, त्वचेनं घेतो, नंतर या कीबोर्डमधून हृदयात येते. हृदय CPU आहे, हृदय आहे. म्हणून दीर्घ शिबिर करणाऱ्याला हृदयवत्व शिकवतात. जे दीर्घ शिबिर करतात ना जे लोक 20 दिवसाचं 40 दिवसात शिबिर, तर गोयंका गुरुजी किंवा कुठेही जा तुम्ही, तुम्हाला हृदयवत्व शिकवले जातात. हे हृदयाच्या गोष्टी शिकवल्या जातात. हृदयवत्व हे हृदय म्हणजेच मन आहे. इथं तयार होते सगळं काही. या मनामध्ये चांगलं आणि वाईट दोन्ही बी. हृदयाला 2 पाकळ्या आहेत. अशा 2 पाकळ्या आहेत तिच्यात. एका पाकळीचं काम आहे चांगल्या गोष्टी कलेक्ट करणे आणि एका पाकळीचं काम आहे वाईट गोष्टी कलेक्ट करणे. जेव्हा ह्या दोन्ही पाकळ्या शुद्ध केल्या तेव्हा माणूस आरंत बनते. हे हृदय पूर्ण साफ करावं लागतंय. आणि हृदय साफ झाल्यानंतर कळतंय बी की आपल्याला आपलं हृदय साफ झालं म्हणून. आपलं हृदय आत्ता साफ नाही झालं. आत्ता जर आपल्याला पाहायचं ना तर सगळ्याचं नाव घेऊ द्या आणि आपलं एकट्याचं नाव नका घेऊ द्या, लगेच इथं मला तयार होतोय की यानं मुद्दाम नसन घेतलं असं येतं मनात, लगेच येते. तुरंत आहे, छोटीशी गोष्ट, फार मोठी नाही. म्हणून उपासक उपासकांनो, सगळ्याच मलांचा स्वभाव आहे रागद्वेष तयार करणे. रागद्वेष मोहाचा स्वभाव आहे तृष्णा तयार करणे. आणि तृष्णाचा हा बंधाया नियम आहे की ती दुःख तयार करते, दुःख उत्पन्न करते. म्हणून बुद्ध म्हणतात तृष्णा काढा. मग तृष्णा काढायची तर कशी काढायची? तर पहिला लोभ काढा. आणि लोभ काढायचं तर कसा काढायचं? तर इच्छा काढा. कारण आपले दिवसभराचे सगळे केलेले कर्म, दिवसभराचे जेवढे सगळे केलेले कर्म आहे ते कोणाकडे धाव घेतात? इच्छेकडे धाव घेतात. इच्छा. मग एक इच्छा जर समजा तुम्ही पूर्ण केली तर त्या पूर्ण केलेल्या इच्छेमध्ये दुसरी इच्छा उत्पन्न होते. मग तुम्हाला मोठा प्रश्न पडेल की मग इच्छा उत्पन्न होऊ द्यावं का नाही? नाही, आवश्यकतेनुसार जीवन जगा. समजा उदाहरणार्थ लग्न करण्याची इच्छा उत्पन्न झाली. बघा मग आता ही इच्छा कुठे घेऊन जाते आपल्याला? लग्न करण्याची इच्छा उत्पन्न झाली की ती इच्छा उत्पन्न झाली लगेच नष्ट झाली असं नाही होत. लग्न करण्याची इच्छा उत्पन्न झाल्याबरोबर नवरी पाहणं सुरू होऊन जाते की दुसरी इच्छा उत्पन्न होते, पोरी पाहणं सुरू होऊन जातात, पोरी किंवा पोरं. मग पोरं पाहता आणखी एक इच्छा उत्पन्न होऊन जाते की मग पोरगी गोरी असली पाहिजे, नाही तर पोरगं चांगलं असलं पाहिजे, नाही तर नोकरीवर असलं. हे नवीन इच्छा उत्पन्न झालं. बघा एक इच्छाचं रूपांतर कसं होतं? एक इच्छा कंप्लीट झाली तुमची, लग्न करायचं झाली इच्छा पूर्ण, घरच्यानं पाहणं सुरू केलं. पाहता मग पोरगी चांगली पाहिजे आणि मग नोकरीला बी पाहिजे आणि तिला घरात स्वयंपाक बी आला पाहिजे आणि सगळंच असलं पाहिजे. बरं ती इच्छा पूर्ण झाली, लग्न बी झालं. लग्न झालं म्हणून इच्छा पूर्ण नाही होत तुमची. लग्न झाल्यानंतर 2-3 वर्ष लेकरू बाळ नका होऊ देऊ, लगेच इच्छा उत्पन्न होऊन जाते की लेकरू बाळ झालं पाहिजे. ती साहजिकच करते, इच्छा उत्पन्न होती. असं कोणी म्हटलं का झालं तर लग्न झालं तर बाकी सगळ्या इच्छा संपल्या आपल्या? असं कोणी केलं? आजपर्यंत तुम्ही जोडी पाहिली का? लग्न झाल्यानंतर जय भीम, तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी, जय भीम, लग्न झालं बा, झालं लग्न. असं तुम्ही एक जोडी दाखवा बरोबर लाडू किंवा लग्न आम्ही केलं, लग्नाचीच इच्छा होती फक्त आमची, आम्ही लग्नच केलं आणि नंतर आम्ही, असं होऊ शकते का? नाही. मग लेकरू बाळ पाहिजे. बरं ठीक आहे, लेकरू बी झालं. लेकरू झाल्यानंतर इच्छा तेवढ्यावर थांबत नाही. मग ते चाललं पाहिजे, मग ते बोललं पाहिजे, मग ते पळालं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग पुढं चालून ते शाळा शिकलं पाहिजे. मग शाळा शिकून त्यानं नोकरी मिळवली पाहिजे. बरं नोकरी मिळवल्यानंतर मग आपल्याला सांभाळलं बी पाहिजे. मग त्याला बी एक सून आणली पाहिजे आणि त्याच्यानंतर बी मान सन्मान आदर सत्कार आमची सेवा केली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील का बरं? कोणाच्या झाल्या बरं हिच्यातल्या? बरं यदा कदाचित झाल्या आपण गृहीत धरू की चला महापुण्यवान लोक आहेत ह्या युगामध्ये बिचारे, एखाद्या माऊलीचं किंवा एखाद्या पुरुषाच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. पण आता एक शेवटची इच्छा आहे की आता सगळं झालंय, जिकडं पाहावा तिकडं सेवा करणारा पोरगा उभाच आहे, इकडं पाहिलं तर सेवा करणारी सून उभीच आहे, मागं पाहिलं तर सेवा करणारा नातू उभाच आहे, आता एकदा पाहिलं तर पतीपणा बाजूला आहेच, दीर्घ आयुष्य सगळे घरात कशाचे कमी नाही, निरोगी पण आहे, काहीच नाही त्याच्यासारखं महासुख कोणालाच नाही, समजा असं जोडपं आहे. आणि आता शेवटची डॉक्टरांनी घोषणा केलेली आहे की तुम्ही उद्या जाणार आहे. तर मग आता ती इच्छा आहे का मरायची? आता काय इच्छा आहे? जगायची इच्छा आहे. ती पूर्ण होईल का बरं? आता एवढ्या सगळ्या जर झाल्या कदाचित झाल्या तर मग शेवटी तुमची इच्छा काय आहे? आता जगायची आहे. आणि तुम्हाला जगता येईल का? नाही. मग तुम्ही किती दान द्यायला असो, किती शीलपालन करेल असो, किती ध्यान करेल असो, बरं इथं बुद्धाच्या जवळच बसले तुम्ही, दिवसभर 24 घंटे घरीच गेले नाही समजा इथून, तर मरण येणार नाही का? मग आता मरण आलंय आणि मरायची इच्छा नाही आणि इच्छा नसताना मेल्यावर दुःखद मरण आहे का सुखद? आणि दुःख मरण आणलं ते सुगतीकडे जाते दुर्गतीकडे. मग किती भयान गोष्ट आहे. आता दुर्गतीचे रस्ते तर कळून चुकले झाले, बापरे अवघड काम आहे.
मग आता करावं तर काय करावं. म्हणून बुद्धानं सांगितलं की रोज आनापानसतीबरोबर ध्यान विपश्यना करता बरोबर 5 मिनटं होत नाही मरणानुसक्तीचं ध्यान करा. मरणानुसती म्हणतात त्याला, म्हणजे मरण सत्य आहे आणि मला ते एक दिवस येणार आहे. आणि हे जर तुम्ही थोडा जरी सराव केला आणि म्हटले की नाही या सगळ्या संसारातली आसक्ती मला सुटलेली आहे आणि मृत्यूच्या नंतर जर जीवन आहे तर ते जीवन जर वर्तमानावर आधारित आहे तर वर्तमानात दानाचं पुण्य माझ्याजवळ आहे तर माझी कशी काय दुर्गती होईल. त्यामुळे मला सगळ्या सुखसुविधा मिळतील. जर मी दान केलेलं आहे तर तिथं लागणारं घर, तिथं लागणारे दागिने, तिथं लागणारे कपडे, आईच्या कुशीत गेल्यानंतर दवा पाणी जर मी इथं केलं आहे, सगळं हे केलेलं आहे तर मग मला तिथं प्राप्त होईल. त्यामुळं मग मरताक्षणी तुम्हाला दुःख उत्पन्न होईल का सुख. आणि ज्या क्षणी सुख उत्पन्न होईल त्या क्षणी लगेच तुम्हाला दिसणं सुरू होऊन जाते. पुढची आई बी दिसती, वडील बी दिसतात, घर बी दिसतंय आणि सगळं दिसतंय. हे खोटं नाही आहे, हे खोटं नाही आहे, हे खरं दिसतं. पण तुम्ही हे सगळं केलेलं पाहिजे. आणि जर केलं नसेल तर पटापटा करा. उद्याच्या उद्या हा काय भरोसा नाही. जर तुम्ही आतापर्यंत कोणाला दवापाणी केलेलं असेल ना तर बळजबरी दवापाणी धुंडा कोणी तर धुंडून आणा, धुंडून आणा, त्या दवापाणी करा, कपड्याला तक्या दान. मग तुम्हाला पुढं काय काय पाहिजे, पुढं काय काय पाहिजे तुम्हाला. तुम्ही जर समजा भरपूर कपडे पाहिजे तर कपड्याचं दान करा. पण 1000 ड्रेस देण्यापेक्षा एक चिवर द्या. मी सोडून कोणाला द्या, कारण सांगणारा डाऊट उत्पन्न होतो कधी कधी. खरं सांगतो तुम्हाला, 1000 ड्रेस देण्यापेक्षा, ड्रेस देऊ नका अशातली गोष्ट नाही बरं, बिलकुल आहे, अनाथाला बी द्या. पण 1000 ड्रेसचं दान देण्यापेक्षा एक चिवर दान करा आणि मग बघा तुम्हाला कधीच त्या गोष्टीची कमी पडणार नाही. तुम्ही लग्नाकार्यात हजारो लोकांना भोजनदान देण्यापेक्षा हप्त्यामध्ये किंवा महिन्यात एका भिक्षूला भोजनदान द्या. बघा तुम्हाला मृत्यूक्षणी काही सगळं दिसतं की नाही. आता आपण सगळे मरणार आहे, तुमच्या अगोदर मे बी मरेल याकडे सांगता येत नाही. पण मरताक्षणी तुम्हाला सगळ्याला आठवण की हे खरं आहे म्हणून, आणि कोणाला सुटत नाही. मग तिथं तुम्हाला आठवतं की अरे माझ्याकडे एवढं पुण्य बॅलन्स आणि एक ATM कार्ड माझ्या हातात आहे. ते एक ATM घेऊन जाता तुम्ही सोबत. ATM तुमच्यासोबत येत आहे. तुम्ही जीवनभर केलेल्या कुशल कर्माचा आणि अकुशल कर्माचे इकडे एकच ATM कार्ड आहे, तिकडे 2 आहेत. ते दोन्ही हातात देतात. हे म्हणतात तुमचे हे पुण्य आणि तुमचे पाप, सोप्या भाषेमध्ये हे घेऊन जा म्हणतात. आणि याच्यावर ठरते तुमचं पुढं काय आहे काय नाही. आणि म्हणून मग तिथं पुढचं जीवन आपल्या वर्तमानावर आधारित आहे. तर वर्तमानातलेच कर्म आपले असले पाहिजे की तिथं आई चांगली भेटली पाहिजे, वडील चांगले भेटले पाहिजे, आई शील पालन करणारे, वडील शील पालन करणारे, दोघंही बी शिक्षणावर महत्त्व असणारे, दोघांचं बी सेवाभावी स्वभाव असला पाहिजे आणि दोघांचं बी ध्यानाचा स्वभाव असला पाहिजे. मग साहजिकच हे सगळं पुण्यकर्म तुम्हाला तिथे घेऊन जाईल. आणि जर तसं कर्म नसलं तर मग दुर्गतीला घेऊन जाईल. आणि म्हणून उपासक उपासिकांना आजच्या क्षणी जास्त उपदेश न देता तुम्हाला एवढंच सांगतो की या सगळ्या दिवसभर आपण जे कर्म करतो या सगळ्या कर्माचा स्वभाव आहे इच्छेकडे उत्पन्न होणे. आणि इच्छा कधीच पूर्ण होत नाही, कोणाचीच कधीच होत नाही. कोणा जर घर बी बांधलं तर मग ग्रहमंगल प्रवेश करा वाटतोय. बरं तेवढंच नाही तर मग घरात कूलर, फ्रीज, TV सगळं आणा वाटतंय. असं कधी झालं का कोणा घर बांधलं नुसतं साच्याच आणि झालं घर? असं नाही. एक एक इच्छा आणि सगळ्या बी पूर्ण झाल्या तर शेवटी मरावं लागतंय. आणि म्हणून मरणाची इच्छा उत्पन्न होण्यासाठी नीट जगावं लागते. आणि जर नीट जगलं मनुष्य तर नीट म्हणजे धम्माच्या मार्गाने जगावं लागते. त्यामुळे अनेक असे भिक्षू आहेत त्यांना ना मरण्याचं भय आहे ना त्यांना जगण्याची आशा आहे. आणि म्हणून उपासक उपासिकांनो जगण्यासाठी फक्त एवढंच आहे की मनुष्य जन्मात पारमिता पूर्ण करता येते म्हणून जगावं वाटते. आणि म्हणून पारमिता पूर्ण करा. मनुष्याचा जन्म पारमितेसाठी झालेला आहे. बाकीच्या प्राण्याला हे करता येत नाही. कोणत्याही प्राण्यांनी आजपर्यंत डेव्हलप केलेलं नाही. मनुष्य करू शकतोय म्हणून त्याला मनुष्य म्हटलेलं आहे. ज्याला मन आहे आणि त्याला ते मन उष्य करता येते. उष्य म्हणजे वर, आदो म्हणजे खाली, म्हणजे ज्याला मन डेव्हलप करता येते. दोन्हीकडं ट्रेनचा शोध, विमानाचा शोध, हे जेवढे बी उपकरणाचा शोध लावला आहे हे माणसाने मन उष्य केल्यामुळं मन अधिक उष्य बरोबर मनुष्य. फक्त माणसाने शोध लावलेले आहेत. आणि पहिलं ध्यान, दुसरं ध्यान, तिसरं ध्यान, 8वं ध्यान, श्रोतापन्न सकृतगामी अनागामी हे बी माणसंच झालेले आहेत. कधी तुम्ही पाहिलं का ट्रेनचा शोध कोणातरी वानराने लावला? तुम्ही पाहिलं का कधीतरी म्हशी एकत्र आल्या बचत गट काढा? तुम्ही कधीतरी पाहिलं का की समजा कोंबड्याने हॅपी बर्थडे केला कोणाचा तरी? तुम्ही कुठंतरी पाहिलं का की वानराने विमानाचा शोध लावला? तुम्ही एक तरी प्राण्याचा काहीतरी गोष्ट लावा की जहाजाचा शोध असा माश्यानं लावला असं काहीतरी. आता म्हणले का गाढवं आपण आपल्या ट्रेनमध्ये जाऊ आता दुसऱ्याचा, असं एक काही प्राण्याने शोध नाही लावला, काहीच नाही. फक्त त्यांनी काय केलं, दिवसभर खात राहतात, संध्याकाळी झोपतात आणि निसर्गाच्या नियमानं अंडे किंवा पिलं देतात. तर प्राण्यांचं हेच काम आहेत. हेच कामं मनुष्याच्या जन्मात जर येऊन केलं तर मग शेवटी ते माणसाचा स्वभाव मरताक्षणी हे 3 कर्म बनतात. आणि म्हणून ते लोक पशुप्राणी होतात, दुर्गतीकडे जातात. म्हणून फक्त खाणे,
संध्याकाळी आराम करणे, झोपणे आणि निसर्गाच्या नियमानुसार मुलाबाळाला जन्म देणे एवढेच कामं माणसाचे नाहीत, ते पशुप्राण्यांचे कामं आहेत. म्हणून असं विहारात जाणे, फुलं टाकणे, मेणबत्ती लावणे, थोडं अनापानसती करणे, थोडं दानधर्म करणे, त्याच्या व्यतिरिक्तही थोडे काम करा की जेणेकरून तुम्ही मनुष्य लोकांकडे सुगतीकडे खेचला जासाल. आणि शेवटी किती जरी जन्मात येत गेलो, राजा होत गेलो, ब्रह्मा जरी झालो, तर शेवटी एक दिवस तिथं मी मरावं लागते. मग या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून थांबणार अनंत पद आहे. त्या अनंत पदावरच आपली श्रद्धा उत्पन्न करा आणि आपलं जीवन सुखमय बनवा. आणि म्हणून आजच्या क्षणी जास्त उपदेश न देता तुम्हा सगळ्यांना एवढाच उपदेश सांगतो की मन नावाच्या मुळाला इच्छेचं खोड, इच्छेच्या खोडाला लोभाच्या फांद्या, आणि लोभाच्या फांदीला तृष्णेचे फळं, आणि तृष्णाच्या फळामध्ये दुःखाचा रस. म्हणून मनच आहे ना, तिच्यात इच्छा उत्पन्न होऊ देऊ नका, आवश्यकता उत्पन्न होऊ द्या. हे अन्न वस्त्र निवारा आहे, आपल्या आवश्यकता आहेत. पण त्या अन्न वस्त्र निवारामध्ये वेगवेगळ्या क्वालिटीचे वेगवेगळ्या टेस्टचा जर आपण इच्छा उत्पन्न केल्या तर मग दुःख उत्पन्न होईल. आणि म्हणून आजच्या क्षणी मला आज एक गहिराईमध्ये एक सद्धम्म शिकवण्याचा प्रयत्न केला की जो तुम्हाला नीट कळला असेल तर तुम्ही तो जीवनात धारण करा, नसेल कळला तर पुन्हा एकदा कधी विचारा आणि आपलं जीवन सुखमय बनवा. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वजण सुखी हो.